5 वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार करून तिची हत्या करणाऱ्या नराधमावर हुबळी पोलिसांनी रविवारी कारवाई करत थेट एन्काउंटर केला। या धक्कादायक घटनेमुळे संपूर्ण कर्नाटक हादरलं असताना महिला पोलीस अधिकारी PSI अन्नपूर्णा यांनी धैर्याने पुढाकार घेत आरोपीवर गोळीबार केला आणि या प्रकरणाला पूर्णविराम दिला। रितेश कुमार वय 35 बिहारच्या पाटणा जिल्ह्यातील रहिवासी असा आरोपीचा तपशील आहे। तो काही महिन्यापूर्वीच हुबळी येथे आला होता। एका रिकाम्या इमारतीत राहून तो विविध ठिकाणी मजुरी करायचा। पोलिसांच्या चौकशीत तो गुन्हा मान्य करत नव्हता, पण CCTV फुटेज व साक्षीने त्याचा गुन्हा स्पष्ट झाला होता। आरोपीला त्याच्या वास्तव्याच्या ठिकाणी घेऊन गेल्यावर त्याने अचानक पोलिसांवर दगडफेक केली आणि पळून जाण्याचा प्रयत्न केला। PSI अन्नपूर्णा यांनी प्रथम हवेत गोळीबार करून इशारा दिला, पण आरोपी थांबला नाही। त्यावेळी पोलिसांनी थेट 2 ते 3 राऊंड फायर केले। यात आरोपी गंभीर जखमी झाला, मात्र नंतर त्याचा मृत्यू झाला। या कारवाईत PSI अन्नपूर्णा यांच्यासह 2 पोलीस कर्मचारी यशवंत आणि विरेश हे जखमी झाले असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत। त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असून ते धोक्याबाहेर असल्याचं सांगण्यात आलं आहे। पोलीस आयुक्त N शशिकुमार यांनी सांगितलं की पोलिसांची ही तातडीची आणि निर्णायक कारवाई संपूर्ण समाजासाठी एक धडा आहे। हुबळी पोलिसांच्या या कृत्याचं सर्वत्र कौतुक होत आहे।